विटॅमिन डी खात ट्रेनची वाट बघतोय. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इराणी हॉटेलमध्ये कॉफी पितोय. 1 तास झाला आम्ही आता या दुकानात आहे. चॉकलेट सारखं क्यूट बेबी दिसलाय आम्हाला इकडे. बांधतात बघ कसे. हा हॅलो, वेलकम टू इंडिया. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी सॅटर्डे. आज लवकर उठलो आहे आम्ही आणि आज जिम स्किप केलं आहे कारण आज जायचं आहे जरा बाहेर. मला काल सांगितलं होतं बाहेर कुठे, ते म्हणजे मस्जिद बंदरला, कारण प्रणिताचं सामान घ्यायला जायचं आहे. ए गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शुभ सकाळ. हां हादर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला बातम्या चालू आहेत आणि मी रेडी आहे आता आणि कोणी बघतच नाही बातम्या. बाईक घेऊन चाललोय मी. हे बाईक आहे का स्कूटर आहे? स्कूटर. चला जय शिवराय. आम्ही निघतोय आता. बाय होई. चला बाय बाय. बाय. आणि काय आणणार नाही प्लीज, अपेक्षित राहू नका. पहिलेच सांगतोय नाही तर तिकडून काय माहिती आण फाईट मारीन. भरपूर मिळाले हो. चपला वगैरे कशा ठेवल्यात आमच्याकडे. आता मम्मी आवरून ठेवेल. चपला पापला तिकडे झाले ते दाखवलं मी. म्हटलं मम्मी आवरून ठेवेल. आलं दाखवणार ना. आलं बिफोर आफ्टर डायरेक्ट आफ्टर. चलो आम्ही ॲक्च्युली जाणार आहे ज्युपिटर घेऊन ठाकुर्ली स्टेशनला आणि मग तिथून ट्रेन पकडून CST. थंड कमी आहे जरा. थंडीच नाही आज. राईट. बोला. काय मला जीविका भेटली होती. बोलते ओवी ती ती नाही बोला. काय बोलला बोलती. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. मंदिर मामा की जय खाण्यापिण्याची सोय पावणा देवी माते की. जय. मित्रांनो मी ॲक्च्युली इकडे काय बघितलं दाखवतो. ही इनोवा आहे पण आता असं पटकन बघितलं इनोवा वाटली नाही. हेडलाईट बघा कसं मस्त लावलं की. आम्ही आता पोचलोय ठाकुर्ली स्टेशनला. तिकीट काढावी लागेल. तिकीट काढली आणि आफ्टर लॉंग टाईम ट्रेन जर्नी. किती महिन्याने? हां नाही 1 महिना. 1 महिना पण असं भरपूर दिवसांनी आल्यासारखंच वाटतं मला तर. सो बघूया गर्दी भेटते का. बसायला जागा मिळाली पाहिजे. एवढं लांब जातं. CST ठाकुर्ली स्टेशन सकाळचं खाली एकदम. विटॅमिन डी खात ट्रेनची वाट बघतोय. छे एवढं काय नाजूक आहे. दिवसांनी ट्रेन ट्रॅव्हल आहे. कंटाळा येतो ट्रेन ट्रॅव्हल. किती लागते बरं. ठाण्यागाडी लागली. 4 ठाण्यागाडी लागतील. मग एक स्लो लागेल. त्याच्यामुळे परत गर्दी वाटते. सो एअरपोर्ट ठाणे लावलेला इंडिकेटर. आम्हाला रोड बघितलं म्हणून नसतो. CST ट्रेन मिळाली आम्हाला आणि बसायला पण मिळालं. काढायची पाय पण कसं हे काय बोलतात क्रॉस जातो. तुम्ही कुठे क्रॉस जातो तिकडे काय होतं काय चढलं आतमध्येच घसरणार. आता वाजले 10:30 आणि तसे अजून कुर्ल्यालाच पोचलो आहे. खूप झोप यायला लागली आहे मला. सवय नाही ना एवढा वेळ बसायची. त्यात झोप पण झाली नाही म्हणून आता वाट बघायची. तिकडे पोचल्यावर एक कॉफी तर पिईनच आणि तर झोपली बघा. आता पोचलो आम्ही परेलला. मित्रांनो आता क्रॉस केलं लोअर परेल. बसून बसून खूप कंटाळा. CSTला पोचायची जर्नी म्हणजे एकदम हळूहळू ना. स्लो ट्रेन म्हणून आता जरा उभा राहून व्ह्यू एन्जॉय करतो. आता CSTपर्यंत अजून 8-10 स्टेशन असतील. बसायची तर बिलकुल इच्छा नाही. खूप कंटाळा. हा ओवीला घरी तर बोललो मी काय देणार नाही. तिला सरप्राईज द्यायला मला आवडेल. काय देणार त्याचं तिकडे जाऊन बघतो. तिकडे गेल्यावर भरपूर साऱ्या गोष्टी घ्यायच्या वाटतं आपल्याला. आणि आता मी सोडलंय चिंचपोकली. मस्जिद सोडलं. आता फायनली पोहोचणार आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. समोर दिसतंय ते हज हाऊस. ओके मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हा फायनली पोहोचलो. येस फायनली
नहीं मैं मुंबई का ही हूँ. दोन मिली डेली ब्लॉग बनवतो. हाय पंजाब. हाय बोलो बेटा. मराठी चॅनल आहे सगळंच in मराठी. हो, गावचे सगळंच इन मराठी. इंस्टावर नाही यूट्यूबवर. ओके चला सबस्क्राईब करा. बाय. चला झाले झोप. बायकोची झोप मस्त झाली. हां गाढ झोपून झाले. मी आता पहिले जाणार आहे लघुशंकेला. मग एवढा वेळ थांबून ठेवलंय. आधी फ्रेश होणार, एक कॉफी पिणार आणि मग लघुशंका मराठी फ्रेश मराठी सगळ्याच इन मराठी लघुशंका. आता वाजलेत बघा किती. इकडे बघा 11:15. 11:15 वाजलेत आणि पहिलं आम्ही जाणार आहे कुठे ते सांगतो. आधी मला सांगितलं पहिले कॉफी प्यायची. ओके मी फ्रेश झालो आणि आता आम्ही जातो आमच्या दिशेला. कुठे जातो ते प्रॉपर. आणि पहिले कॉफी. आणि आपल्या मुंबईत कधी आलं इथे आलं तर मला कायम भारीच वाटतं. असं वाटतं पहिल्यांदाच येतोय मी. सोन्याची मुंबई हे बघा. आणि त्यांनी लिस्ट बनवलेली आहे आम्हाला कुठून काय काय घ्यायचं आहे. आणि आता आम्ही कुठला आहे CST स्टेशनच्या बाहेरून चालतोय टुवर्ड्स क्रॉफर्ड. हे बघा इकडे बस नाही. आम्ही चालतच चाललोय. नो रिक्षा नथिंग. हां हार्डली 7-10 मिनिट्स माहिती आहे मला. आतमध्ये भरपूर फिरायचं. आणि आणखी एक गोष्ट, आज जो मी लाईव्ह जाणार आहे सो आज मी इथूनच लाईव्ह जाणार आहे डायरेक्ट. सो बघूया लाईव्हमध्ये किती जण गॅस करतात आम्ही कुठे येते. हे व्हिडिओमध्ये ना उद्या सब पब्लिश होणार. हे व्हिडिओ उद्या पब्लिश होणार. आणि आता लाईव्हमध्ये आम्ही बघूया लोक ओळखतात का. पहिले तर असंच दाखवणार मी आणि मग तुम्हाला एरिया दाखवणार. मुंबईत किती लोक आहेत ना लांबून काम करायला. कामातून चाकरमानी तर भरपूर आहेत कोकणातले. सिटी ऑफ गोल्ड, सिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, सगळे ऑपॉर्च्युनिटी सगळेच आहे इकडे. सगळेच मुंबई कधीच कोणाला नाराज करत नाही म्हणून सगळे आशेवर मुंबईत येतात. तो आम्ही आता थांबलो इकडे इराणी हॉटेलमध्ये एका कॉफी प्यायला. बसायला जागा आहे का कुठे? तिचे आहे जा. गोव्याच्या टायमाला कॉफी चालेल ना. तुम्हाला काय चाय प्यायचे सांगायचं आणि मला एक कॉफी विदाऊट शुगर. सो इकडे हे सगळं मेनू मिळतं बघा. व्हेरी बिर्याणी, चिकन, व्हेज, वा मँगो लस्सी, रोज लस्सी, कॅरमेल कस्टर्ड, दही खिचडी सगळं आहे. आणि आम्ही पितोय कॉफी. फायनली आली आमची कॉफी विदाऊट शुगर आणि चाय विदाऊट शुगर. जेवणापेक्षा कॉफी लेट आली ना. इराणी चाय नाही, इराणी हॉटेलमध्ये कॉफी पितोय. चांगली आहे. इराणी हॉटेलमध्ये कॉफी पिलो कधी डिसअपॉइंट नाही करत. आणि इकडे कॅश ट्रान्झॅक्शनच होता. चला त्यांना. आणि ही बघा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे. इथे आमच्या आजोबा होते ना मोठे बाबा, त्यांची बँक ब्रांचला होते. ते इथे होते. इथे दाजी पण होते वाटतं इकडे वाटतं, मला माहीत नाही. भूषण कन्फर्म करेल ते. पण आमचे बाबा इकडे होते मला माहीत होते. सब इन्स्पेक्टर होते जेव्हा ते रिटायर झाले क्राईम ब्रांचमध्ये. आणि आता आम्ही पोचलोय मनीष मार्केटकडे. इथून मी आता माझ्यासाठी एक पॉवर बँक घेणार आहे. बघूया चला मिळतो का. ओके मित्रांनो, मी आता आलो आहे ॲक्च्युली मनीष मार्केटमध्ये. मगाशी बघितलं ॲक्च्युली मी पॉवर बँक बघत होतो
आणि मला पहिल्याच दुकानात या भावाकडे कोणाकडे तवक्कल स्टोर्समध्ये हा मी पॉवर बँक घेतलाय. त्याला 6 months वॉरंटी आहे आणि सॉरी 6 months गॅरंटी आहे. भाई आपका नाम? मेरा नाम है अली. अली भाईने मला डिस्काउंट करून दिलाय. आणि इकडे अजून पण भरपूर सारे प्रोडक्ट्स तुम्हाला दिसत आहेत बघा. हेडफोन्स, घड्याळ, हेडफोन्स सगळं हे तुम्ही येऊन इकडे नक्की घेऊ शकता. आणि ऑब्विसली हा कपडे पण मिळतात. हे काय कपड्याचं पण सेक्शन आहे इकडे. पण आता हा मी प्रोडक्ट वापरणार, तुम्हाला रिव्ह्यू देणार. पण बाकी अजून काय गोष्टी असेल तर मी अलीबाईला कॉन्टॅक्ट करणारच आहे. ओके अलीबाई, थँक्यू सो मच. हां कार्ड दाखवून टाकतो ना. एक्झॅक्टली. थँक्यू प्रणिता. आणि हे बघा हे कार्ड आहे. हां मी पकडते बघा हे कार्ड आहे मित्रांनो. तर तुम्हाला स्क्रीन पॉज करून तुम्ही आता ह्याचे डिटेल्स वाचू शकता. तर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर पण अवेलेबल आहे इकडे बघा. ते चांगलं आहे. आणि व्हॉट्सअपवर बी ऑर्डर देतो ना. क्या बात आहे. सगळ्या सर्व्हिस मिळणार आहे. प्री सर्व्हिस, पोस्ट सर्व्हिस, आफ्टर सेल सर्व्हिस सगळं मिळणार आहे इकडे आहे की नाही. हां ठीक आहे. थँक्यू सर, थँक्यू. पॉवर बँक घेऊन झालं आहे माझं. आणि इथे अशी बरीच सारी दुकानं आहेत. सगळंच मिळतं, भरपूर मिळतं. सगळं मुंबईत काय नाही मिळत असं आहे बघा. खेळण्याचे आयटम पण मिळतात. सो आता आम्ही डायरेक्टली इथून चाललो आहे कुठे? क्रॉफर्ड मार्केटच्या आतमध्ये चाललो आहे. इथे सगळ्या नवीन क्रिएटर्ससाठी पण भरपूर सामान मिळतं. रिंग लाईट म्हणा किंवा तुमचे ट्रायपॉड म्हणा, सगळं 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 नवीन भारी भारी कवर्स पण. तर बघा हे सगळे रिंग लाईट्स, गॉगल्स आणि ज्वेलरी. ते तर बाकीचं वेगळंच सेक्शन आहे ते. सो हे सगळं इकडे मिळतं. आणि आता आम्ही आलोय समोर कोणाच्या? गुलशन इराण. हो हे फ्रेंडामुळे कळलं मला. नाही तर मी कुठे खात होतो ना बाहेर. मी वडापावच्यावर कधी गेलो नव्हतो. फ्रेंडाने हे सगळं खायला शिकवलं. आता मी त्या पुढे गेलो. आता मी कुठे कुठे खाऊन आलो? स्पेनला. हा तशी ऑप्शन नव्हतं. स्पेनमधली डिश स्पेनमध्ये खायला बरी वाटते ना. इथे ना 1 तास झाला आम्ही आता या दुकानात आहे. 1 तास झाला यार. या दुकानात आहे. आणि कुठलं व्हाईटवालं? मिल गया. हाँ 820 हो गया. बाकी 4 वाला देता हूँ. हाँ 4 वाला दो. सावकाश. हे 2 झाले ना. आपण 22. 4 घेतो ना ऍक्च्युली. नाही 3. 3 व्हरायटी. सो एवढं सगळं सामान घेऊन झालं. हे आता घरी जाऊन पद्धतशीर दाखवू आम्ही तुम्हाला की किती सामान आहे. पण जवळजवळ 10,000ची शॉपिंग केली आहे प्रणितानी. आणि 2,000चं ते खायलाच घालणार आहे आता मला. घालणार ना एवढं लांब आणून? हो घालणार ना. बाकी बिल मध्ये मी ऍडजस्ट करून काय टाकते. बोलतात तो? मोल्ड्स घेऊन झाले. आता प्रणिता घेते कंपाऊंड्स. बघा एवढे एफर्ट्स घेऊन आम्ही चॉकलेट बनवतो. क्वालिटीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही, आहे की नाही? क्वालिटी पण क्वांटिटी पण मी थोडी जास्तच देते. हो दादा हसतात आहे माझं व्हिडिओ. तुम्हाला पण असं चॉकलेट बनवायची इच्छा असेल, कुठलं ओकेशन असेल, काय असेल तर नक्की इकडे येऊ शकता. CST ला आरिफ भाईकडे. दमलो आता मी. बायकांमध्ये शॉपिंग करणं सोपं नसतं बाबा. यायचं पण नसतं आम्हाला. पण येतो ना मी येतो. एकटी नको जाऊ, मी येतो. वाटलं काहीतरी खायला प्यायला मिळेल एवढं खर्च करायला आलं तर. खायला पहिला देणार. पहिले काम होऊ द्या. पहिले बाकी बाबा काम. नंतर एवढं सगळं तुम्ही दमले की घरी जाऊ. वाजले किती? 1 वाजत आला आता. आणि आता आम्ही निघतोय. एक्झॅक्ट 50 मिनिट्स झाले. 1 तास झाला म्हणजे तेच ते आपण राऊंड ऑफच बोलतो ना. 1 तास झालाचा. चला आता बिल काउंटरकडे चालली बिल कळवायला. डिस्काउंट दिलं ना तुम्हाला? बिल माझ्या हातात आहे मित्रांनो. गेस करू शकता किती झाले? बाबू इकडे बघ. बघा क्यूट चॉकलेट सारखं क्यूट बेबी दिसलाय आम्हाला इकडे. बघ हॅलो. एकदम हॅपी. आले 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 आले. किती गोड आहे. के फायनली निघतोय आता इथून. बाबा चॉकलेटच्या दुकानातून बाहेर. मी मला हमाली मिळणार असेल तर मी पकडणार. सोडा हमाली मिळते मला. हमाली अशी 50 रुपये तुम्हाला परवडणार नाही 50 नाही, डबल लागणार. 250 रुपयाचं चायनीज प्लेट. काकी मग काय लागतं? सावकाश सावकाश. बाय बेबी. मित्रांनो कसे
माझ्याकडे बॅग नव्हती ना, तर बॅगमध्ये वाव. मला आवडलं मला मस्त ना. तिथून आम्ही पुढे चाललोय बबल रॅप घ्यायला, कारण जे कसल्या प्लास्टिकच्या पिशव्या ते कशाला पाहिजे आहे. जाम झंझट असते. वा त्या संत्री आहे ना, छोटे छोटे मस्त वाटत रे. आणि ह्याला काय म्हणतात, हे काय प्रणिता? हे सिंगाडे. हे बघा, हे करून घातलेलं प्रणिताने मला त्या दिवशी. ओके, सो आता आम्ही आहे अब्दुल रहमान स्ट्रीटवर. इकडे ती गल्ली आहे काय, त्या गल्लीत बाजू आहे. आणि आता इकडे ते बबल रॅपच्या शोधात आलोय आम्ही. बाजू प्रणिता गाडी येते. अरे बिंदास चल. एवढ्या गर्दीत धक्का लागणार आहे. चला, बॅग इकडे आहेत, विचारा मग कशी आहेत ते. ही बघा, बड्डेचं सगळं सामान इकडे मिळणार आहे. क्रिसमस, बड्डे, तर जे काय येईल ते इकडे मिळेल तुम्हाला. बापरे, बरोबर. इथे धक्का लागला तर माइंड करायचं नाही. एवढ्या गर्दीत धक्का लागणारच आहे की नाही. आता प्रणिता इकडून नूर मोहम्मद, वाली मोहम्मद अँड कंपनीकडून घेत आहेत ते पार्सल पॅकिंग बॅग्स आणि बबल रॅप. आणि आज आम्ही तर इथे सुरुवातीलाच थांबलो. काय मग घ्या, आम्ही इथे सुरुवातीलाच थांबलोय. आत गेलोच ना, आत अजून बापरे किती गर्दी आहे बघा. आणि आता तरी अजून सीझन चालू झालं नाही. सीझन चालू झाल्यावर तर इथे गर्दीच गर्दी आहे. सगळं घेऊन आता परत डोंबिवलीला जायचं आहे. ओके, बाजूला त्या इकडे धक्काबुक्की भरपूर होते. सो इकडे फायनल प्रोडक्ट घेऊन झालंय आमचं, सेलो टेप. आणि आता इकडे समोर चायना बाजार होतं, पण तिकडे फक्त होलसेल लोकांसाठी. पहिलेच लिहिलं होतं लोकांनी. सो आता आम्ही कुठेतरी थोडंसं खायला चाललोय. आता मला भूक लागली. हा बघ कसा हलतोय, ते हे बघ कसं बाहेर येते. आता आम्ही आलोय जरा या दुकानात, हा ओवीसाठी कपडे घ्यायला. चप्पल निकालना है. सॉरी हमको दिखा नहीं. सब मॉडल फ्रॉक है दादा, आपको रेगुलर 300 स्टार्टिंग है. क्या बात है, आपको असं होईल. वन पीस लॉन्ग है. हाँ 10-12 साल आराम से आएगा मैडम. मित्रांनो, ओवीसाठी या दुकानातून मी कपडे घेतले. आणि कुठले घेतले, मस्त कपडे मिळाले. परत ओ सॉरी सर. आणि कुठले घेतले हे मी घरी जाऊन दाखवेन. दुकानाचं नाव आहे कुपा किड्स. बघा, चला थँक्यू. आता बस झालं प्रणित, आता भूक लागली मला. आज चीट डे. एवढं सगळं उचलून घेऊन जातोय मी. दाखवतो माझ्या हात. कुठे माझ्यात ते दिसत नाही ना. चला आता प्लीज. नाही बस अशी अशी तिला किती आवडेल अशी काय. हो, द्या ना मग. हा देते, चला. नको मी अशी घेऊन देते, तुम्ही पैसे भरा. कुठल्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन चालले प्रणिता? क्रॉस करताना मला बघू नका, गाडी बघा. ओके, आता आम्ही चाललोय जनता बाजार काय, जनता कॅफे. हे बघा, ते समोरच आहे. ए, तुम्ही घेऊन चाललेत मला. नो नो नो. नाही, मला मी बाहेरून पहिले बघणार, चांगलं दिसलं तर. हे बघ. ओके, सो आम्ही फायनली आलोय जनता कॅफेमध्येच. दिसतं तर चांगलं आहे. दिसतं तर चांगलं आहे. आता प्रणिता तिच्यासाठी ऑर्डर. माझं मी काय खातो हे विचार सांगतो ऑर्डर. जे तुम्ही खाणार तुम्ही खाणार. नाही. हे शेअर करू कधी खूप जास्त आहे, त्या क्वांटिटीमध्ये संपत नाही. पहिले एक मागूया ना, काय आपण खाणार मागू. हे आम्ही दाखवणार. ओके, कॅफे जनता बाजार. थँक्यू. अच्छा था खाना. चला आता निघतोय. आज चीट डे झाला आमचा. बघूया, जे लोक मला चांगले ओळखतात ते गेस करू शकता का मी काय खाल्लं असेल. लोकांना गेस करू दे मी काय खाल्लं. मी सांगू. सो गेस करा की काय खाल्लं असेल मी. आणि ओवीसाठी काय आणि घेतलं? कमेंट करा. जो बरोबर सांगेल त्याला माझ्याकडून तेच आयटम. चला आता आम्ही चाललोय घराकडे, म्हणजे स्टेशनला. दुपार होता गर्दी पण वाढली इकडे, है ना. बांधतात बघ कसे. हा नाही ते नको.
अरे भांडताय तेच बोललो ना मित्रांनो, इकडे एवढ्या गर्दी धक्काबुक्की झाली. जर तुम्ही शहाणे असाल तर गप आपल्या मार्गाने चालत जायचं. एवढा वेळ असेल तर भांडत बसा. हे बघा इकडे मला हे इयरमफ घ्यायचे आहेत लाइटिंग वाले. दिखाओ पहिले. अरे अच्छा है पर भाव अच्छा नहीं यार. 200 में देखो ना. आजकल महंगा आ रहा है, 300 रुपये का आता है. मोठ्या ओळीसाठी नाही घेताय, छोट्या ओळीसाठी घेतोय आपण. लाईट वाला आहे बघा हे दाबा. ये हाँ भाई मेरे को 200 में दे रहा है. थैंक यू. दे रहा है ना भाई. 230 अभी. सो फायनली हे घेतलं ओवीला. तुला चांगली पोटली बॅग घेतो. ती हँडबॅग बघ मस्त आहे. तिकडे घेता मला खर्च भरपूर झाला पण मीच तर केला सगळा खर्च. हे पॅक करतो ना थैली मध्ये ना. तर पुन्हा गर्दीतून वाट काढत आम्ही स्टेशनच्या दिशेने. चला हा चला बघत जायचं ही काय सगळं दाखवत जाईल. बघा बघू का माझ्यासाठी. चला रे आता ट्रेन सुटेल आपली. चला चला फास्ट ट्रेन लागली आपली. चला 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 असंच बोललं पाहिजे नाही तर इकडे जाणार नाही. ए चला खाली. हे बघ उषा हे काय आयटम आहे. नाही सर. हे बघा फ्रेश मच्छी. पॅक करून कुठे एक्सपोर्ट होते कुठे होते हा. मोठा मच्छी मार्केट आहे इकडे आतमध्ये. ओके आम्ही आता CSTच्या दिशेने परत चाललो आहे आणि तिकडून येणारी पब्लिक खूप आहे. ते बघे सगळे माझ्याकडे बघत चालले आहेत. पण मी ॲक्च्युली हा सगळा आता विचार करत नाही कारण मला माहिती आहे मला बघणारी लोकं किती आहेत. सो त्या लोकांसाठी हा व्हिडिओ मी इकडे बनवतो आहे आणि हा कॉन्फिडन्स हे व्हिडिओ बनवण्यातूनच येतो किंवा बोलतो ना पब्लिक स्पीकिंग स्किल्स. हा जो फिअर आहे हा ऑटोमॅटिक निघून जातो मित्रांनो. कारण हे आजूबाजूची लोक 2 सेकंडसाठी बघून इग्नोर करतील हसतील आणि चालले जातील. पण तुम्ही किंवा सबस्क्राईब करतील तर पण हे जे एफर्ट्स आहे हे फक्त तुमच्या लोकांसाठी आहे. सो नक्की सपोर्ट करा आणि जर तुम्ही पण नवीन यूट्यूबर किंवा ब्लॉगर असाल बिंदास व्हिडिओ शूट करा. तो पण असा हात लांब बघ कळलं का. चला स्टेशनमध्ये एंट्री केली आम्ही आता. तिथूनच जिथून सुरू होते आता बघूया ट्रेन कधी मिळते. ट्रेन लागली असेल तर माहीत नाही. हे बघा फॉरेनर्स बघा फोटो काढतायत सगळ्या ट्रेनचे. हॅलो वेलकम टू इंडिया. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. चला त्यांना वेलकम केलं. पुढे बोलायला त्यांना वेळ नव्हता ना मला वेळ होता. ट्रेन लागली आहे आणि लँग्वेज बॅरियर कसले रे त्यांच्याकडून. अच्छा असं बोला ना. त्यांना मराठी समजत नाही. माझं इंग्लिश चांगलं आहे. मी कुठे काय हो ना लँग्वेज बॅरियर. वेळ नाही आमच्याकडे. मित्रांनो हे बघा अंबरनाथ गाडी लागली आहे 234. पळू नका ये थांब ग बाय. हिला बघून ते हेच गाणं आठवतं मला. ते कुठलं ते मराठी तू दिल के दरिया की राणी. ही पण माझी ट्रेन कशी धावते. ए पळू नका. बसलो आणि ट्रेन सुटली आमची. बाय बाय CST. लवकरच भेटू. नेक्स्ट टाइम ओवीला घेऊन ये. पण ओवी आमची कंटाळते. मित्रांनो फायनली डोंबिवली पोचलो. हे सामान टाकतो गाडीवर आणि घरी जाऊन झोपतो आता ताणी. हे बघा मित्रांनो दिसतंय कुटुंब एकत्र असलं की किती पण छोटं असू त्यांनी कसं असू दे खुश बघा. ओके फायनली घरी पोचलोय. भरपूर ताण लागली कारण आमचं पाणी संपलं आणि घर आल्यावर एकदम चकाचक थोडंसं दिसतंय. मम्मी एकदम टाकाटाक करून टाकलं. किती गेले 3 तास मम्मी घर साफसफाई करत होती दाखवतो. इकडे चकाचक इकडे चकाचक हे झोपलेत आणि इकडे चकाचक. हे फक्त आडवं होतं ते उभं केलं वाटत. अरे नाही चकाचक. हा साफ केले. त्याला झोपू द्या. तर मग याच थंड लादीवर झोपणार आता मी. छोट्या ओवी आणि छोट्या ओवीपेक्षा मोठ्या ओवीला पेशन्स नाही. ते आणलेलं ओवीचं गिफ्ट ओवीला द्यायला बघते ती म्हणून तिला कळते. हा इकडे बघू ना इकडे लाईट पण लागते बघ इकडे साईडला. कसं मित्रांनो सांगा. हा मस्त वाटतं ना. आणि अजून काय आहे ते बघ. हे एक ड्रेस काफ्तान ही माझी चॉईस आहे. पकडा अंगावर हात काढा. चांगलं आहे ना. आवडलं का. चला व्हेरी वेलकम. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आल्यावर तुम्हाला माहिती ना संध्याकाळी आल्यावर जरा झोपलो मी
आता एवढा लेट उठलोय, जरा लेट उठलोय. तोपर्यंत प्रणिता ओवीला ह्याला सोडून पण आली कराटे क्लासला. आता घ्यायला जायचा टाइम झाला. आणि सांगितल्याप्रमाणे हे बघा, हे एवढं सगळं सामान आणलंय आम्ही. हे चॉकलेट कंपाऊंड, हे काय एसेन्स, कलर, आणि हे बघा हे सगळे चॉकलेट मोल्ड आणि हे रॅपर्स. कुठून आणलं दाखवतो त्या इकडे. एका दुकानात सगळं मिळेल. एका दुकानात हे सगळं मिळालं. आरिफला मोल्ड. मग आता कोणी गेस करू शकतं का हे सामान किती रुपयाचं आहे? कमेंटमध्ये राईट गेस केलं त्याला मी शाउट आउट देईन. आम्ही सगळं क्वालिटी सामान वापरणार आहे. सो आता कुठले चॉकलेटचे नवीन शेप पण आणलेत आम्ही. तो दाखवा, मला आवडणारा शेप तो आहे. हा मोल्ड हे बघा, हा मला आवडणार आहे. सो या मोल्डमध्ये पण आता तुम्हाला चॉकलेट्स दिसणार आहे. आणि हे दाखवा, आता क्रिसमस येते, सो क्रिसमससाठी पण आम्ही आता ऑर्डर घेणार आहेत. हे बघा, ओके. सो तुम्हाला आता पाहिजे असेल तर प्रणिताचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेलाच आहे तिच्या पेजवर, ओवीस चोको फॅक्टरी या पेजवर जाऊन. आणि आम्ही पॅकेजिंग मटेरियल पण आणलं आहे लांबून, समजा ऑर्डर आली. हां, तो सगळी तयारी केली आहे, फक्त आता ऑर्डर यायची खोटी आहे. तसे 4 ऑर्डर पेंडिंग आहेत ना. सो फटाफट ऑर्डर द्या आणि मग तुम्हाला व्हरायटी आमच्याकडून, व्हरायटी विथ क्वालिटी. होम डिलिव्हरी म्हणजे मीच इकडे ऑफिसवाले आणि बाकी तर सगळे कुरिअर चार्जेस ॲप्लिकेबल. आता मी पोचलो ओवीला घ्यायला, कारण प्रणिता आणलेलं सामान अरेंज करते. ओके. सो ओवीला घेतलंय कराटेमधून. आज ओवीच्या पोटावरून सर टाईट होऊन गेले, मी बघितलं. मग दुखलं हा, दुखलं. स्ट्रॉंग झाली आहे ओवी खूप. ये खूप जोरात मारता घरी मला क्या बात आहे. आणि आज ओवीसाठी ओवी पण चिकन खाणार आहे घरी, कारण बाबांनी तिच्यासाठी चिकन केलंय ना. अजून एकदा काल खाल्लं, परत आज चिकन खाल्लं. तर फायनली मम्मी पप्पा जेवायला बसले आणि उद्या संडे, तुम्हाला माहितीच आहे उद्या मी व्लॉग करणार आहे. तर हा व्लॉग बघा आणि उद्याचा व्लॉग बघा. तोपर्यंत मी व्हिडिओ एंड करते. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंजण मराठी. तोपर्यंत मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते करून दाखवा ना कानाचं. हा, हे बघा मम्मीने आणि पप्पाने माझ्यासाठी